जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, ITI झालाय, डिप्लोमा झालाय, BE BTech झालाय, एनी ग्रॅज्युएशन झालाय, तर तुमच्यासाठी लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय। कुठल्या ग्रुप तर्फे अपडेट आलाय तर टाटा ग्रुप तर्फे अपडेट आलाय। तुम्हाला माहितीच आहे टाटा मोटार झालं, त्याच्यानंतर अमर राजा बॅटरी, जे ईव्ही सध्या गाड्या येत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे। टाटा ग्रुप मोठ्या प्रमाणात ईव्ही गाड्या बनवत आहे आणि त्यांना ज्याची गरज पडते ते अमर राजा बॅटरीज आहे आणि यांच्यातर्फे हे वॅकन्सी आलेले आहे आणि ऑफिशियल HR ने वॅकन्सी टाकलाय, त्यामुळे 1001% जेन्युइन आहे आणि सगळ्यांसाठी आहे। कुठल्या पोस्ट असणार आहे जसं की सुपरवायझर झालं, ऑपरेटर झालं, ज्युनियर इंजिनियर झालं, त्याच्यानंतर फायनान्स रिलेटेड झालं, म्हणजे BA BCom झालंय, म्हणजे सगळ्यांसाठी ते वॅकन्सी असणार आहे। ऑफिशियल यांच्या लिंक्डइन पेजवर, करिअर पेजवर जाऊन सगळी माहिती तुम्हाला सांगतोय आणि ते अप्लाय नाही करायचंय तर आपल्या यांना मेल पाठवायचा यांच्या HR ला। त्यामुळे प्रोसेस समजून घ्या। अनेक जण व्हिडिओ अर्धवट पाहतात, प्रोसेस समजत नाही, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही किंवा शॉर्टलिस्टिंग होत नाही। त्यामुळे प्रोसेस प्रॉपर समजून घ्या। आणि अजून एक महत्त्वाचं, तुम्हाला जे अशाच प्रकारचे जॉब पाहिजे असेल, BA BTech रिलेटेड पाहिजे, फार्मा रिलेटेड पाहिजे किंवा तुमचं जे पण शिक्षण झालंय त्या रिलेटेड पाहिजे, तर कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला नेमका कुठल्या प्रकारच्या वॅकन्सी पाहिजे, तुमचं जे पण एज्युकेशन झालंय ते टाका, म्हणजे त्या रिलेटेड मी जास्तीत जास्त वॅकन्सी आणणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, अमर राजा या कंपनीबद्दल अनेक जण ऐकूनच असतील। तुम्ही बघा ईव्हीचं सध्या मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे, मग त्यासाठी ज्या बॅटरीज लागतात त्यामध्ये अमर राजा खूप मोठ्या प्रमाणात काम करते। मागे जेव्हा आपण स्टॉक मार्केटचे अनालिसिस केलं होतं तेव्हा या शेअर बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला ईव्ही मध्ये इन्व्हेस्ट करायचंय तर अमर राजा या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकताय। तर तुम्ही बघा आता सध्या खूप बूमला आहे, शेअरची पण प्राइस वाढलेली आहे आणि हे जे आहे यांचे क्लायंट कोण आहे तर तुम्ही बघू शकता टाटा मोटर्स आहे आणि यांचा जो HR आहे टाटा मोटर्सचा, जे की वैभव सिंग आहे, यांनी ऑलरेडी भरपूर साऱ्या वॅकन्सीज टाकलाय, म्हणजे BA BCom झालंय, एनी डिग्री तुमचं झालंय, त्यानंतर बघा इथे डिप्लोमा झालाय, 12वी झालंय, सिव्हिल झालंय, सगळ्यांसाठी इथे भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे। आता हे वैभव सिंग कोण आहे तर बघा यांच्या ऑफिशियल आपण लिंक्डइन पेजवर गेलो, इथे व्ह्यू प्रोफाईल केली तर तुम्हाला इथे दिसून जाईल वैभव सिंग जे आहे ते टीम लीड MMG MRT इन टाटा पॉवर, यस टाटा पॉवर मध्ये हे काम करताय आणि यांच्या ऑफिशियल लिंक्डइन पेजवर यांनी ही भरती टाकली आहे, या वॅकन्सीज टाकलेल्या आहे। मग कोणासाठी आहे? 12वी झालंय, डिप्लोमा झालंय, एनी ग्रॅज्युएशन झालंय, सिव्हिल झालंय, इलेक्ट्रिकल झालंय, मेकॅनिकल झालंय, इंजिनिअरिंग रिलेटेड जॉब पाहिजे तर तुमच्यासाठी या वॅकन्सी आहे। अमर राजा या कंपनीमध्ये ही भरती होणार आहे, पण कुठल्या प्रोजेक्टसाठी होणार आहे तर टाटा पॉवर, टाटा मोटरसाठी ही भरती होणार आहे, जो की यांचा क्लायंट आहे, त्यामुळे चांगली वॅकन्सी आहे। म्हणजे अमर राजा या कंपनीत काम करायला मिळणार आहे, पण टाटा ग्रुपच्या प्रोजेक्टवर तुम्हाला हे काम करायला मिळणार आहे। आता इथे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, जसं तुमचं BTech झालं असेल सिव्हिल मध्ये तर तुम्ही इथे बघा कुठल्या ओपन पोझिशन आहे तर इंजिनिअरिंग प्लॅनिंग यासाठी आहे। त्यानंतर बघा एक्झिक्युशन साठी आहे, BTech झालंय सिव्हिल मध्ये, त्यानंतर बघा BTech झालंय सिव्हिल मध्ये पुन्हा एक आहे, त्यानंतर तुमचं 12वी आणि डिप्लोमा झालेला आहे तर इथे बघा तुमचं सुपरवायझरचं काम असणार आहे। डिपार्टमेंट सिव्हिल साठी आहे, पण फक्त तुमचं प्लेन 12वी झालंय, डिप्लोमा झालंय तरी करू शकताय। त्यानंतर असिस्टंट साठी आहे, 12वी डिप्लोमा झालाय तरी तुम्ही करू शकताय। त्यानंतर इथे बघू शकतात एक्झिक्युशन साठी आहे, डिप्लोमा झालाय करू शकताय, BTech झालंय तरी या पोस्ट साठी अप्लाय करू शकताय। भरपूर साऱ्या पोस्ट आहे, टोटल जर आपण बघायला गेलो तर 24 वेगवेगळ्या पोस्ट आहे आणि प्रत्येकासाठी आपण 15 ते 20 जरी जागा धरल्या तरी भरपूर साऱ्या वॅकन्सीज इथे असणार आहे। ओके, जसं की तुम्ही ते बघू शकणार आहात। आता तुमचं जर कॉमर्स झालं आहे, तुम्हाला अकाउंटिंग रिलेटेड जॉब पाहिजे आहे तर फायनान्स डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला BCom MBA त्याच्यानंतर MCom झालाय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता या 12व्या पोस्टसाठी। ओके, हे मी यासाठी सांगतोय कारण की जेव्हा आपण यांना मेल करणार आहोत तेव्हा आपण कुठल्या डिपार्टमेंटसाठी आणि आपलं क्वालिफिकेशन काय झालंय आणि पोस्टचं नाव काय हे आपल्याला मेन्शन करायचंय। ओके, त्यानंतर कुठलीही डिग्री तुमची झाली आहे, म्हणजे अनेक जण म्हणतील यार आमचं तर आर्ट्स झालंय, तुमच्याकडे आर्ट्स डिग्री आहे किंवा तुमचं फार्मसी झालंय, सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, कुठलीही डिग्री तुमच्याकडे आहे तरी तुम्ही ऍडमिन असिस्टंट यासाठी अप्लाय करू शकताय। त्यानंतर BTech झालेलं आहे सिव्हिल तर या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। जास्ती करून BTech सिव्हिल साठी भरपूर जागा आहे, डिप्लोमासाठी जागा आहे, 12वी साठी जागा आहे आणि एनी डिग्री तुमची झाली आहे तर स्टोअर मॅनेजर किंवा सुपरवायझर या पोस्टसाठी सुद्धा तुम्हाला इथे भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे। याची लिंक आपण आयकॉनिक मराठी ब्लॉगवर टाकली आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तिथे तुम्हाला हे सगळं वाचायला मिळेल, कुठल्या कुठल्या वॅकन्सीज आहे आणि त्यानंतर अप्लाय कसं करायचं ते पण समजून घ्या।
पुन्हा एकदा सांगतो, अमर राजा बॅटरी यांच्यातर्फे आहे. कुठल्या ग्रुपसाठी आहे तर टाटा ग्रुपसाठी आहे. आणि यांच्या ऑफिशियल एचआर जे टाटाचे ऑफिशियल एचआर आहे यांनी ऑलरेडी यांच्या लिंक्डइन पेजवर सगळी माहिती टाकली आहे. त्यामुळे नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अप्लाय कसं करायचं. तर जे पण कॅन्डिडेट इंटरेस्टेड आहे ओके ते इथे अप्लाय करू शकताय. महत्वाचं म्हणजे या फ्रेशर्स वॅकन्सी आहे. तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ इथे अप्लाय करू शकताय. ओके, खाली मी स्क्रोल करतोय. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल कुठल्या प्रोजेक्टसाठी आहे. वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत त्यासाठी या वॅकन्सी आहे. मग सेंड करायचं आहे आपल्याला आपला सीव्ही म्हणजे काय तर बायोडाटा रेझ्युमे तुम्हाला सेंड करायचा आहे. आणि इथे बघा ऑफिशियल ईमेल ऍड्रेस आहे gcs2@amarraja.com. ओके, ऑफिशियल मेल ऍड्रेस आहे. जेव्हा पण @ आणि त्या कंपनीचं नाव असतं जसं की @google.com, @amazon.com, @iconic मराठी, तर समजून घ्यायचं ऑफिशियल त्या कंपनीचा मेल ऍड्रेस आहे आणि तिथेच आपल्याला करायचं आहे. ओके, मग आता तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय. समजा तुमचं एनी ग्रॅज्युएशन झालंय किंवा बीटेक झालेलं आहे. समजा तुम्हाला ऍडमिन असिस्टंटसाठी करायचंय तर मग पोस्ट मेन्शन करायचं नाव. ओके, इथे तुम्हाला मेल करायचं आहे. मेल मध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे अप्लाइंग फॉर द पोस्ट. ओके, त्यानंतर पोस्टचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालंय ते टाकायचं आहे. कुठली डिग्री झाली ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा सीव्ही इथे अपलोड करायचा आहे. मग त्यामध्ये सगळी माहिती आली पाहिजे. प्रोफेशनल सीव्ही कसं बनवायचं ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलाय. तो बघितला नसेल तर बघून घ्या, तुम्हाला हेल्प होईल. प्लस तुम्ही यांचं जे व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर सुद्धा इथे कॉन्टॅक्ट करू शकताय. पण माझं म्हणणं आहे जेवढं आपण ऑफिशियली करू तेवढं चांगलं असणार आहे. तुम्ही यांच्या ऑफिशियल मेल ऍड्रेसवर करताय तर वेल अँड गुड. आणि तुम्हाला वाटतं यार मला 2-3 दिवसात अजून अपडेट आलं नाहीये तर व्हॉट्सअपवर सुद्धा तुमचा सीव्ही पाठवून ठेवा जेणेकरून हेल्प होणार आहे. ओके, तर हा ईमेल ऍड्रेस आहे, हा व्हॉट्सअप नंबर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. तिथून तुम्ही इझिली अप्लाय करू शकताय. आता तुमचं शिक्षण काय झालंय कारण की भरपूर साऱ्या कंपन्या आहे त्यांच्यातर्फे जसं टाटा पॉवर प्लांट झालं, टाटा केमिकल्स झालं किंवा अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहे तर वेगवेगळ्या वॅकन्सी आणताय. मग इंजिनिअरिंगसाठी असतात पण अनेक जण वर्क फ्रॉम होम जॉब सांगतात त्यामुळे मी वर्क फ्रॉम होम रिलेटेड जास्त व्हिडिओ बनवतो. पण तुमचं इंजिनिअरिंग झालंय, फार्मसी झालंय किंवा काही शिक्षण झालंय त्या रिलेटेड जर तुम्ही कमेंट करताय तर तसे पण मी व्हिडिओ नक्की बनवू शकतोय, माहिती देऊ शकतोय, गायडन्स देऊ शकतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि इंटरेस्टेड असेल तर अप्लाय करा. मित्र तुमचा कोणी इंटरेस्टेड असेल तर त्याला शेअर करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.